Hello students, welcome to my channel Fun English with Komal. How are you all? I hope you'll be fine. So, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 1 रिव्हिजन मधील A to Z हा टॉपिक बघणार आहोत. Observe the picture carefully to find as many words as you can for each of the letters from A to Z. आपल्याला त्यांनी जे चित्र दिलेले आहे त्या चित्राचं आपल्याला नीट निरीक्षण करायचं आहे. त्यामध्ये ए पासून झेड पर्यंतच्या प्रत्येक अक्षरासाठी आपल्याला जास्तीत जास्त शब्द त्यातून शोधून काढायचे आहेत. नाव लेट स्टार्ट विथ लेटर ए. आपल्याला ए पासून सुरू होणारे शब्द या चित्रातून शोधून काढायचे आहेत. तुम्ही चित्रामध्ये बघू शकताय एक येलो कलरचा टी शर्ट घातलेला मुलगा आहे. त्या मुलाच्या टी शर्टवर ए फॉर ॲपल आहे. त्यानंतर त्याच मुलाच्या हातामध्ये एरोप्लेन देखील आहे. त्या ठिकाणी साईडला एक बोर्ड आहे. त्या बोर्डवर तुम्हाला एक ॲरो दाखवलेला आहे. ॲरो म्हणजे बाण. तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय मी प्रत्येक इंग्रजी शब्दाचे मराठी अर्थही तिथे दिलेले आहेत. ते तुम्ही सर्वांनी वहीमध्ये नोट डाऊन करून ते पाठांतर करायचे आहेत. आता हे झाले ए पासून सुरू होणारे शब्द. आता आपण बी पासून सुरू होणारे शब्द बघूयात. यू कॅन सी आय हॅव सर्कल्ड ईच वर्ड बिगिन्स विथ बी. तुम्ही बघू शकताय की बी पासून सुरू होणारे प्रत्येक शब्दाला मी सर्कल करून तुम्हाला दाखवलेलं आहे. सो सगळ्यात पहिला शब्द आहे बटरफ्लाय. झेरॉक्सच्या दुकानाच्या वर बटरफ्लाय तुम्हाला उडत असताना दिसत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी एक स्कूल बॉय उभा आहे. त्याच्या हातामध्ये बॅट आहे. त्यानंतर घराच्या अंगणामध्ये तुम्हाला बनाना दिसत आहेत. दिलेल्या चित्रामध्ये आपल्याला बस स्टॉपचा एक बोर्ड देखील दिसत आहे. त्यानंतर बॉय. आपल्याला चित्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही मुलंही दिसत आहेत. भाज्या विकणाऱ्या बाईच्या टोकरीमध्ये आपल्याला ब्रिंजल्स म्हणजे वांगेही दिसत आहेत. नाव लेट सी द वर्ड्स स्टार्ट्स विथ सी. पहिला शब्द आहे कॅट. तुम्ही चित्रात बघू शकताय तो जो कुत्रा आहे त्या मांजरेच्या मागे लागलेला आहे. सेकंड वर्ड इज कॅरेट. भाज्या विकणाऱ्या बाईच्या टोकरीमध्ये तुम्ही कॅरेट बघू शकताय. त्यानंतर थर्ड वर्ड इज काऊ. तुम्हाला तिथं त्या ठिकाणी एक काऊ दिसत आहे. आणि फोर्थ वर्ड इज कॅप. तो जो सिक्युरिटी गार्ड आहे त्या सिक्युरिटी गार्डच्या डोक्यावरती तुम्हाला सी फॉर कॅप दिसत आहे. नाव द लेटर डी. चित्रामध्ये तुम्हाला डॉग दिसत आहे. त्याचबरोबर एक मुलगी ड्रम वाजवतानाही तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. ई पासून सुरू होणारे शब्द बघूयात. झाडावरती तुम्हाला एक घरटं दिसत आहे. त्या घरट्यामध्ये एग्ज आहेत. त्या झाडाच्या शेजारी एक मोठा बॅनर आहे. त्या बॅनरवर तुम्हाला एलिफंटचं एक चित्र दिसत आहे. नाव एफ. झेरॉक्सच्या दुकानाच्या बाहेर एक माणूस उभा आहे. त्या माणसाच्या हातामध्ये आपल्याला फाईल दिसत आहे. आवर सेकंड वर्ड इज फिश. चित्रामध्ये एक स्काय ब्लू कलरचे फ्रॉक घातलेली मुलगी आहे. तिच्या त्या फ्रॉकवरती आपल्याला फिशचं चित्र दिसत आहे. नाव द लेटर जी. बस स्टॉपवर बससाठी वाट बघणाऱ्यांमध्ये आपल्याला एक ग्रँडफादर म्हणजे आजोबा दिसत आहेत. त्यानंतर गर्ल. आपल्याला चित्रामध्ये दोन मुली दिसत आहेत. त्यानंतर आपला तिसरा शब्द आहे ग्रास. चित्रामध्ये बघितलं तर आपल्याला सगळीकडे ग्रास म्हणजे गवत दिसत आहे. नाव लेट सी द वर्ड्स स्टार्ट्स विथ एच. सर्कल केलेले प्रत्येक चित्र आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे हाऊस, सेकंड इज हॉर्स अँड थर्ड इज हॅट. त्या माणसाच्या डोक्यावरती आपल्याला हॅट दिसत आहे. आता आय पासून सुरू होणारा शब्द म्हणजे सगळ्यांची आवडती आय फॉर आईस्क्रीम. देन नेक्स्ट जे फॉर जोकर. देन के फॉर काईट. नाव लेट सी द वर्ड्स बिगिनिंग विथ एल. आवर फर्स्ट वर्ड इज लॉक. यू कॅन सी देर इज अ गेट. त्या गेटला एक लॉक लावलेलं आहे. आवर सेकंड वर्ड इज लाईन. आपल्याला चित्रामध्ये एक रस्ता दिसत आहे. त्या रस्त्याच्या बरोबर मिडलमध्ये एक व्हाईट कलरची लाईन आपल्याला दिसत आहे. नाव द लेटर एम. ऑफकोर्स एम फॉर मंकी. त्या भिंतीवरती आपल्याला एक मंकी दिसत आहे. देन मॅन. आपल्याला चित्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही माणसं दिसत आहेत. अँड आवर थर्ड वर्ड इज माऊस. सिक्युरिटी गार्डच्या चेअरच्या खाली आपल्याला माऊस म्हणजे उंदीर पळताना दिसत आहे. आफ्टर एम देर इज लेटर एन. झाडावर आपल्याला एक नेस्ट दिसत आहे आणि चित्रामध्ये प्रत्येकाला नोज आहे. नाव द लेटर ओ फॉर ऑरेंज. झाडावरती भरपूर ऑरेंज आहेत. त्याचबरोबर हॅट आणि गोगल घातलेल्या माणसाच्या अंगावरील टी शर्टवर आऊल आहे.
आता आपण पी पासून सुरू होणारे शब्द बघूयात. आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक लेटरच्या शब्दाला मी तुम्हाला सर्कल करून इंडिकेट केलेलं आहे. सो फर्स्ट वर्ड इज पॅरट. झाडावर आपल्याला पॅरट बसलेला दिसत आहे. सेकंड इज पेपर. झेरॉक्सच्या दुकानाच्या बाहेर तो माणूस त्या लेडीला पेपर देताना दिसत आहे. थर्ड वन इज पर्स. पिंक कलरची साडी घातलेल्या लेडीच्या शोल्डरवर आपल्याला पर्स दिसत आहे. अँड फोर्थ वन इज पंपकिन. भाज्या विकणाऱ्या बाईच्या टोकरीमध्ये आपल्याला पंपकिन दिसत आहे. देन क्यू. बस स्टॉपच्या बोर्ड शेजारी आपल्याला बससाठी वाट बघणाऱ्यांची क्यू दिसत आहे. क्यू म्हणजे ओळ. नाव द लेटर आर. घराच्या अंगणामध्ये आपल्याला दडून बसलेला रॅबिट दिसत आहे. त्यानंतर फुलदाणीमध्ये आपल्याला रोज दिसत आहेत. आफ्टर दॅट एका मुलीच्या केसांना रिबन दिसत आहे. देन द लेटर एस. आकाशामध्ये आपल्याला सन दिसत आहे. देन झेरॉक्सच्या दुकानाच्या वर आपल्याला एक स्पॅरो दिसत आहे. देन ड्रम वाजवणाऱ्या मुलीच्या शेजारी आपल्याला एक स्नेल दिसत आहे. आफ्टर दॅट देर आर 2 शिप इन द पिक्चर. देन टी. चित्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीज आहेत. देन बिल्डिंगच्या पाठीमागं एक टॉवर आहे. देन झेरॉक्सच्या दुकानामध्ये आपल्याला एक रेड कलरचं टेलिफोन दिसत आहे. यू फॉर अम्ब्रेला. पिंक कलरची साडी घातलेली लेडीच्या हातामध्ये आपल्याला अम्ब्रेला दिसत आहे. नाव नेक्स्ट लेटर इज व्हॅन. वी कॅन सी देर इज अ व्हॅन ऑन द रोड अँड डिफरंट टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स इन दॅट लेडीज बास्केट. डब्ल्यू. चित्रामध्ये आपल्याला दूरवर एक वेल म्हणजे विहीर दिसत आहे. देन पिंक कलरची साडी घातलेल्या लेडीच्या हातामध्ये आपल्याला एक रिस्ट वॉच दिसत आहे. देन सिक्युरिटी गार्डच्या पाठीमागे आपल्याला एक वॉल दिसत आहे. सर्कल केलेल्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी एक्स फॉर झेरॉक्स मशीन आहे. सिक्युरिटी गार्ड जांभई देत आहे, त्यालाच आपण यॉन असं म्हणतो. त्यानंतर घराच्या पुढं जे अंगण आहे त्यालाच आपण यार्ड असं म्हणतो. देन द लास्ट लेटर इज झेड फॉर झेब्रा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. सो कीप स्माइलिंग, कीप लर्निंग अँड कीप स्पीकिंग इंग्लिश. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर स्टुडंट्स.